आयला ह्या थंडीच्या हीच गारटा पडला इकडे. काय पेलवान थंडी गेली नाही का अंगातली अजून? अहो लईच गारटा पडलाय हो आजकाल. होय की मग तुमची झाली का चालू? झाले की बाबा. बर. काय पेलवान सकाळ सकाळ उठून व्यायाम करतो का काय? नाही म्हणजे दंड लईच फुगलेत की. खरं आहे की. कसं आहे करतो आपली थोडी कसरत. कसं आहे अंगात ताकद आहे तर सगळं आहे बघा. हा होय ती तर आहेच की. तब्येत आहे तर समजा आहे बघ. मग काय हो काय झालं? हो बोलणं झालं कशाला हात घातला एवढा हात? हा होय रे मालकीन बाई उठली नाही रे? नाही नाही ती एवढ्या सकाळी उठून काय करणार आहे तेव्हा? आई झोपली. ती बी आहे म्हणा. हा कितवा चालू आहे रे महिना? दुसरा चालू आहे बघा तिला आता. बर बर. मी काय म्हणते तुझ्या भावाचं काय नाव आहे रे? किसना म्हणलं होतं की तुम्हाला. काय करतो रे तुझा भाऊ? अहो ते लय मोठ्या कंपनीत आहे कामाला. ती बिल्डिंग बांधत नाही ती का त्या कंपनीत आहे बघा. आणि पगार बी लय चांगला झालाय बघा त्याला आता. तेव्हा बघू म्हणजे इकडे येणारच आहे ती. एखादी चांगली पोरगी बघून देतो त्याचं बी लगीन लावून. होय बर. ये की मग कवा आला तर त्याला चहा प्यायला घेऊन ये. होय येतो की तुमच्याकडे घेऊन. आणि तुम्हाला एक सांगू का अहो आमचा किसना का नाही जसं तुम्ही त्याला बघचाल का नाही बघा एका नजरेतच पसंत करचाल बघा त्याला. असं आहे होय. अहो ओ पहिलवान राहू दे बाई तिकडे जायला. काय माणूस आहे हा? कधी अशी शेकोटी करत मला नाही घेऊन बसला. त्या बाईला बसलाय तापवत तिथं. येऊ दे ह्याला घरी चांगलंच बघते. येडा कुठला. आलं बाळू का अजून उठलं नाही तर काय? ती कशाला एवढ्या लवकर उठतात? पाक आमचं आवरून झाल्यावर उठतोय बघ गडी. लयच निवांत काम असते बघ त्याचं. असं आहे पण काय का असं ना बरं का बाळू काकाचा लयच राजेशाही थाट आहे. हा असला थाट काय कामाचा? मी तर म्हणते असला नवराच काय कामाचा? त्यांना आम्हाला सांभाळायचं सोडून आम्हालाच त्याला सांभाळायला लागते बघ. आता मी काय बोलणार मी पडतो बाहेरचा माणूस. पण मला एक विचारायचं होतं. विचारू का? विचार की. म्हणजे तसं नाही तुम्हाला जर सांगू वाटत असेल तर सांगा नाहीतर राहिलं उगाच कशाला. हा अरे विचार त्यात न विचारण्यासारखं काय? बघा आता तुम्ही विचार म्हणताय म्हणून विचारतो बरं का. होय हो म्हणजे तुम्ही आता तिकडून इकडं आला हो नेमकं काय वाद झाला हो तुमच्यात जी की तुम्हाला असं तुमच्या धीराने हाकलून दिलं तुम्हाला? अरे तुला काय सांगू बाबा आमचं आधी तालुक्याच्या ठिकाणी लय मोठं दुकान होतं बघ. बर. आणि सरीची आहे आजारी होती. मग आजारपणात तीच मेली बघ. आणि परत ह्यांचं लगीन करायचं न करायचं ह्याच्यात ह्यांचं लगीन माझ्यावर झालं. आणि ह्यांना पाहिजे होतं पोरग आणि पोराच्या ऐवजी झाली परी. मग काय ह्या बाबानं दारू जुगार खेळायला चालू केलं. मग येईल तसा पैसा लावायचा जुगाराला आणि त्यात हारत बसायचं. आणि त्यावर मग घरात खटकं उडायला लागलं. आणि दुकान होतं ती भावा दोघात होतं. मग ह्यांनी दुकानातला पैसा ऑनलाईन जुगाराला लावायचा. मग एक दिवस काय झालं लय मोठी रक्कम हारलेत बघ त्यांनी. आणि माझी जाव तिला एक पोरग मला 2 पोरी. तिला वाटायचं आता हिला 2 पोरी तर म्हणल्यानंतर हिच्या लग्नाचं पोरींच्या लग्नाचा खर्च आम्हालाच बघायला लागल. या ह्याच्यात ती घालायचं आगीत तेल घालायचं नवरा बायकोची भांडणं लावून द्यायची. मग काय
ह्या बाबांना टेन्शन मध्ये आणि गच हा. पैसे घालवायला करायला चालू. हम्म. मग दुकानातले पैसे एकदा तो लयच हारला. हा. 4-5 लाखाला डुबला बघ. बर. मग त्याच्यावर या दोघं भावांचा वाद झाला. भाव म्हणला आता तुझा दुकानातला बेन घरातला बी हिस्सा गेलाय, त्यामुळे तू काय या घरात राहायचं नाही, इथनं निघ. अरे या ह्याचं त्यानं आम्हाला घरातनं बाहेर काढ. अयो, म्हणजे जुगारा पाहिजे तुमचा गेम झाला म्हणा की. होय होय, जुगार तर एक कारण झालं बघ. पण ते जावाला आम्ही नको होतो म्हणून तिनं निमित्त लावून घरातनं बाहेर काढलं आणि हे आमचं मंद माणूस गपगार घरातनं बाहेर निघलं बघ. असं आहे वय, म्हणून तर बाळू काका एवढं शांत शांत असतं काय. होय, ह्याच्यामुळे शांत शांत असते बघ. तसं बी कुठं तोंड आहे त्याला बोलायला, बिनलाजी कुठला. हो, असं कशाला बोलताय, काही जरी झालं तरी नवरा आहे हो तुमचा. असला कसला बिनकामाचा नवरा. आयला अवघड आहे गड्या. मग अरे अवघड हाय म्हणून तुला सोपं कर म्हणते. आता आता मी काय करू सोप. तू करायचं म्हणलं तर लय काय काय करू शकतो. अहो तसं नाही हो, पण मला हे पटतच नाही बघ. यात न पटण्यासारखं काय. अहो तसं नाही हो, पण अयो काय तू कुठे निघालाय सकाळ सकाळ. विचार की त्या महादाला. हे आतलेच हामोशा बिमोशाला पैदा झालं होतं काय की. अरे कसा जरी झाला तरी जावे बापू आहे माझा. जा भाई, अवघड आहे गड्या, जा भाई. बरं चल मी आवडते. होय होय चला, मला बी ओळखायचं. अगं कसं काय उठले एवढ्या लवकर? हा, काय त्रास होतो का तुला? ए माधुरी, कसला विचार करतेस? हा, सोडा गप्पाडा तिकडे तुम्ही. लका ए माधुरी, अगं सकाळ सकाळ अशी का बसकून बोलायला लागली? काय झालं नेमकं? हो उद्या काहीतरी. तुम्हाला काय करायचंय जेव्हा तुम्ही तायडी संग शेकोटी करत बसा. तसं पण तुमच्या कामाची नाही आता मी, ती तायडीच तुमच्या कामाची. ए काय तुझ्या जीवीला हाडबीड आहे का नाही? हा, काय बी कसं बोलायला लागलीस? तायडी सोबत शेकोटी करत बसा म्हणजे म्हणजे माझ्यावर शक घेते काय? ह्या पहिल्यावर शक घेते काय तू? हा, ओ मी ना शकबीक काय घेत नाही, जे दिसतंय ना तेच बोलतीये. चांगले बसले शेकोटीच्या नावाखाली एकमेकाला गरम करत. ए काय डोकं पिकं फिरलं काय तुझं? हा, अगं मी फक्त ते तापायला गेलो होतो आणि त्या सहज येऊन माझ्या संग बोलत होत्या, बाकी काय नाही बघ. होय का? सहज बसल्या होत्या? तुम्हाला दिसते ना तेवढी वेडी नाहीये मी, आणि तुम्ही पण जेवढे दिसता ना तेवढे भोळे नाहीये. ए अगं तू ह्या मातावर शक घेते वय? हा, आईला तुझ्या नादी लागत बसण्यापेक्षा त्या मस्त शान काढलेलं बरं. जा तुम्ही. ओ तुम्ही खरंच तर त्या ताईडीच्या नादाला नाही लागले? असं मनात विचार जरी आला ना तरी कस तरी होतंय बघा. अगं बायको, हा, अगं जसं दिसतं ना तसं नसतं बघ. मी फक्त तिथे शेकोटी घ्यायला गेलो होतो आणि त्या तायडीचा मी कशाला नादी लागतोय? हा, हे बघ, मी जर तिला जास्त बोलत असेल का ना तर आपल्या किसनाचं लगीन व्हावं म्हणूनच बोलतोय बघ, दुसरं काय बी कारण नाही. हा, तसं बी तुला काय मी ते आतल्यासारखं वाटलं होय नास का? हा, अगं महादेव आहे, महादेव मी म्हणजे तुझा महाद आहे का मी? हा, आणि असं सकाळ सकाळ काय बी डोक्यात खूळ घेऊ नको बरं. तू कळतंय का तुला? हा, छान आहे माझी बायको. हा बरं चल, मी जातो म्हशीची कामं करतो. हा, तू बी उरक तुझं काय. या स्वामी दबड दबड आहे का कशात तुझ्या? ए राम्या, तुला काय वाटतंय? बिडे बिडे ओढतोय होय मी? तसं नाही का, आज जाळबीळ केला असता माझ्या अंगात थंडच नाही का नाही बघ. ए यार, तरण बांड गडी केला का तू? हा, अरे मन थंड जाई ना. थंडी ना मनात असती बघ, अंगात नसती. जरा माझ्यासारखं खंबीर व्हायला शिक. सकाळी 5 वाजता उठलोय बघ, हाय का स्वेटर बिटर अंगात? हा, आई घातली मी असतो या नादी लागून. जाऊ दे बाबा. हे बघ अतुल भाऊ आले. अतुल भाऊ, काय विषय एवढ्या सकाळी सकाळी बोलविलं? हा अतुल भाऊ, काय काम आहे एवढं सकाळ सकाळी थंडीचं बोलवलं? अरे लय महत्वाचं काम आहे आज. कसलं महत्वाचं काम? आधी सांगायचं का? आंघोळ बिंगोळ करून आलो असतो की.
अरे स्वाम्या, तो किती जरी आंघोळ केली आणि किती जरी नवीन नवीन कपडे घातले तरी पण तू पारुसच वाटतोय बघ. मी बघ बरं कसं वाटतोय या. ए रामे, ए स्वामी, ए रामे, ए स्वामी, ए रामे. अतुल भाऊ, काय विषय? हा हा राम्या स्वाम्या, तुम्हाला दोघांवर लय मोठी जबाबदारी आहे बघ, पण तुम्ही पार पाडताय ना ह्याचाच मला डाऊट आहे. हाय का अतुल भाऊ, तुम्ही काम तर सांगा. आम्ही का तुम्हाला लिंबू टिंबू वाटतोय का? अतुल भाऊ, तुम्ही फक्त बोला, तुमच्यासाठी काय बी करणार ना? हा. या इकडे. कळलं का काय काम आहे ते? हा. राम्या स्वाम्या, हे काम करताना ना एकदम जबाबदारीने, कारण हे काम पार पाडणं लय महत्वाचं आहे आज. राम्या, तुला जे काम सांग ना तू कर जा, आणि स्वाम्या तुझं पण काम तू कर, मी तुला आवरावर करतो तर. हा चालतंय की. बसवाच्या नावानं सांग भलं. चला नीट काय? हा. सरे ये इकडं. मी काय म्हणते ऐक. होय हो, ऐकलेत का? आता लय दिवस अडवून राहण्यात आणि थांबून राहण्यात काय अर्थ नाही. दत्ताभाऊ आले ना की मी आजच सरीच्या आणि आतल्याच्या लग्नाचा विषय काढते बघ. आहे, मला नाही करायचंय का लग्न, तुला सांगितलं ना, मला नाही आवडत तो. ए गप ग, तुला काय कळतं? एकदा का त्या आतल्याशी लग्न झाले ना की राहशील राणीसारखी. काही नाही, मला नाही करायचं त्याच्या संग लग्न. ओ तुम्हीच सांगा पुरीला. तुम्ही काय बोलत नाही ना म्हणून पुरी हाताबाहेर चाललेत बघा. अगं पोरी काय आता बारक्या राहिल्यात का? जे काय असन ते त्यांच्या पसंतीनेच करू आपण. बोलले लेकीच्या बाजूने. पुरगी असली आणि बाप असला, माझं तर अवघडच आहे बाई. इथे 10-15 हजारवाल्या पोरांबरोबर पुरी लग्न करतात आणि हिला एवढं राजासारखं मिळायला लागलंय तर दुखतंच. अगं पैसा अडका राहिला म्हणजे संसार चांगला होतोय असा काही नियम आहे का? सांग बरं. अगं नाही पसंत अतुल सरीला तर दुसरा बघू की आपण. ते काय मला माहित नाही. मी तुम्हा दोघांचं काय बी ऐकणार नाही. आज दत्ताभाऊ आले ना की सरीच्या लग्नाचं मी बोलणार म्हणजे बोलणारच. आहे, काय बी झालं ना तरी मी हे लग्न करणार नाहीये. आणि सारखं सारखं मला तेच तेच बोलायला लावू नका. काय बाय पुरगी सख्या असते तर अशी बोलली असती का? अगं कुठला विषय कुठे घेऊन चालले तू? गब्बर. आई मी काय म्हणतेय, मी आहे ना लग्नासाठी तयार अतुल सोबत. माझ भाऊ आले की माझ्या आणि अतुलच्या लग्नाचा विषय दे लावून. झालं तर मग तर विषयच संपला. परी आहे ना लग्नाला त्याच्यासोबत तयार, मग देऊन टाका ना हिलाच. आईची बी स्वप्न पूर्ण होतील आणि घेण्यानंतर मी पण याच्यात अडकणार नाही. परी तू आहे ना लग्नाला तयार? हो, मी तर कधीपासूनच तयार आहे. उगीच तुला उद्या राग येईल म्हणून मी मध्ये बोलत नव्हते. बरं झालं, मग तर विषयच मिटला आता. असं कसं मिटला? अरे मोठीचं सोडून लहानीचं केलं तर लोक काय म्हणतील? अहो पप्पा, तुम्हाला इथं बोलायला आहेतच किती लोक. गप्पा बसा आणि आज ते दत्ताभाऊ आले ना माझ्या नातूच्या लग्नाचं बोलून घ्या. होय बाय, ते आले ना की बोलूनच घेते त्यांच्याशी. तुम्ही ना काय बी करा, पण मला याच्यात अडकवू नका. जा जा, नाही अडकवणार तुला. एवढी कशी येडी आहे बरं? अगं अशी काय बोलतेस? मोठी बहीण ना तुझी. अहो बाबा तरी पण एक म्हणजे एकच गोष्ट धरून बसतीये ना ती. तिला चांगलं चांगलं कसं कळत नाही बरं? अगं आता हाताची बोटं काय सारखीच असतात काय? सांग बरं. तसंच आहे, सगळी माणसं वेगवेगळी असणारच. होय, एक वेगळीच असणार. अगं सकाळी सकाळी थांबू ना इथं की जाऊ? अगं नाही नाही, अगं बस की. आणि काय झालं? मूड ऑफ आहे तुझा? काय झालं? म्हणजे सरे, तू राग मानू नकोस, पण तुला जर काही शेअर करायचं असेल तर तू शेअर करू शकतेस. हा तिकडं माझ्या घरचे माझा आणि अतुलच्या लग्नाचा विचार करताय. मला नाही करायचंय त्याच्या संग लग्न. अच्छा, ह्यामुळे सकाळ सकाळ तोंड पडले होय? नाहीतर काय. मला तो अतुल अजिबात आवडत नाही आणि माझं ठरलंय, मला जो मुलगा मनापासून आवडेल मी त्याच्या संगच लग्न करणार आहे. मग कोण आवडतं तुला? म्हणजे कोणी आहे का तुझ्या आयुष्यात? नाही, अजून तरी तसं काही नाहीये, पण माझं ठरलेलं आहे, जो मुलगा मला मनापासून आवडेल त्याच्या संगच मी लग्न करणार आहे. अगं मग अतुलमध्ये काय कमी?
आणि एवढा प्रॉपर्टीवाला पोरगा पुन्हा भेटणं पण मुश्किल आहे तुला. कसलं काय एक नंबरचा लफडेबाज येतो. त्या दिवशी तू मीच नाही का ओढ्यात पाहिलं होतं त्याला आणि वर्षीला, तरी सुद्धा तू त्याची बाजू घेऊन बोलतोय. अगं सरे, मी त्याची बाजू नाही घेते, मी फक्त विचारतोय तुला. मला नको विचारू असलं काही. घरी ती बाई माझं डोकं खाते, इथं तू खाऊ नको म्हणजे झालं. ओके, रिलॅक्स, मी नाही काय विचारत आहे. अगं ए सरे, काय झालं रडायला? अगं काय झालं? माझ्या आयुष्यात काय चाललंय ना मला कळतच नाहीये. मला सारखी आतून भीती वाटते की ती बाई ना माझं वाटोळच करणार आहे. ती सतत फायद्याचा विचार करते आणि मलाही तिच्या फायद्यासाठीच वापरणार आहे. तुला नाही माहिती, लय डेंजर बाई आहे ती. अगं सरू, तू शांत हो बरं. अगं काही पण विचार नको करूस बरं, तू काही होणार नाही. अगं शांत हो ना सरू. अगं शांत बस. सौम्या आज मजा आहे का ना? अरे कसली मजा आहे, इथं हातभर फाटली माझी. अरे काय बोलू घेवानी बेतो हे. ए गप्प आहे, काही बी काय नको म्हणू. ए राम्या, तू पाठदिशी गावात जा आणि त्यांना खालच्या वाटेने घेऊन ये जा. अतुल बाबा मी त्यांना सांगितलंय त्यांनी चट. अरे बाबा जाय की लवकर, मग असं कॉल कॉल घेण्यात आला तो. तू स्वतः जाऊन स्वतः घेऊन ये जा. बरं जातो अतुल भाऊ. ए चल सौम्या. ए अरे सोम्या राहू दे, काम आहे त्याला दुसरं. बरं जा तुम्ही एकटा अतुल भाऊ. हा जा. बरं सोम्या, तुला काही वेगळं सांगायची गरज नाही. हा लागणार सगळं सामान आणलंय, जे महत्वाचं सामान आहे ते घेऊन ये जा. हा अतुल भाऊ, तू म्हणताल तसं. पळ लवकर हा. पळ. बरं चल, सगळी कामं झाली ती. एवढी बादली ठेवतो तिकडं आता आणि जातो तिकडं. हा कसं आहे, ताईडी सकाळीच म्हणत होती का भाऊ येणार आहे तुम्ही, काहीतरी महत्वाचं काम असेल बघ. मग बघतो काय काम आहे ते. हा थांबा ना, जाताल की. आहे का आता? हा आता काय करणार आहे थांब, जे काय करायचंय ते झालंच की आधीच. हा पण बघा अजून काय राहिलं असेल तर. आहे का? आता काय नाही राहिलं. आता जे काय राहिलंय का, फक्त तिकडे जाऊन काम करायचंच राहिलंय बघ. असं होय. मग काय तर. हा आला भाऊच आहे ते की. काय भाऊ, लय सकाळ सकाळ लवकर आला. काय जोड, सकाळ सकाळ काय गप्पा चालल्यात? काय नाही बघ, आपलं असंच. पण तुम्ही सकाळ सकाळ लयच लवकर आला आज. हा रे, जरा महत्वाचं काम होतं. हा बरं ते राहू दे. माधुरीची तब्येत काय म्हणते? होय भाऊ, बरी आहे की. बरी ना? हा माझा माधुरीला बकेट पिकेट उचलू देत जाऊ नका. नाही नाही भाऊ, मी अस्त्रात तिला कशाला उचलून देतोय मी बकेट. हा हे महत्वाचं आहे. बरं ती बकेट आत ठेवू, चल आपल्याला निघायचं, घरी जायचंय. भाऊ चला की चहा बनवू द्यावं. अगं राहू दे, घरी गेल्यावर तायडी करेलच की. अहो असं असतं वे. चला थोडासा नाश्ता करून जा, चांगला काहीतरी बनवते. तू आराम कर बाई. हा लय ताप घेत जाऊ नको. काय माझा समजव मालकिनीला. हा नाश्त्यानं जायचं काय लय अप्रूव्ह आहे का? हा बरं ती बकेट ठेव, चल लवकर ये. होय होय आलं लगेच. तू काळजी घेत जा बाई. हा हा लवकर ये. हा हा. होय होय आलं की. होय भाऊ, पण काय एवढं सकाळ सकाळ काम आहे नेमकं? अरे जरा विषय घरी गेल्यावर सांगतो तुला. अहो पण सांगा की काय असेल ते. काय नाही, आतल्याचा लग्नाचा विषय आहे. आज जाऊन बोलू आपण. काय ए काय आलं, एवढं तोंड का पाडलंय? काय नाही भाऊ, चला की. चल मग, चल लवकर. पाहुणा राम राम. बसा बसा. बस माझा.
अरे दत्ता आला रे तू. बरं बैस, मी तुझ्यासाठी पाणी आणते. अगं असू दे, ये बस. मला सांग कशी तू? बरं आहे ना सगळं? होय सगळं बरं आहे बघ. तुझं कसं चाललंय सांग? आणि वहिनीला का नाही आणलं? पोराची ट्युशन आहे, मीच तिला म्हटलं राहू दे म्हटलं. हा कसं आहे, त्याच्या परीक्षा पण जवळ आल्या. बरं ते जाऊ दे. पोरी दिसत नाहीयेत, पोरी कुठे गेल्या? बरी हाय की इथंच, आणि सरी बी असेल इथंच कुठेतरी. अच्छा बरं मला सांग, माझा नीट काम करतो ना? हा वय वय लय कामाचं आहे घडी. अगं गमतीत विचारलं मी तुला. मी काही ओळखत नाही वय माझाला, आपला घरचा माणूस येतो. वय वय बरं बैस, मी काहीतरी नाश्त्याचं आणते तुझ्यासाठी. असू दे, बस तू. अरे थोडस. अगं बस बस, सकाळ सकाळ कुठं काय खाऊ वाटतंय काय? हा आधी आपलं घेऊ बोलणं करू, मग कसं आहे मी आपल्या जाऊबाईच्या हातचं खायला मोकळा काय माझा. हा अरे भाऊ, मी सरीच्या कानावर घातलं बघ, पण ती काय लग्नासाठी तयार होईना बघ अजून. तसं तिला काय कळते मग? मी समजवते तिला, आणि तशी बी पोरगी काय माझ्या शब्दाबाहेर नाही बघ. कसं काय म्हणजे आतल्या पसंत नाही का काय तिला? हा ए बाई, तसं असेल तर राहू दे. बळजबरीनं लग्न केलेलं काही टिकत नाही. हा तिची इच्छा नाही ना तर राहू दे. असं कसं राहू दे? नाही नाही, त्या आतल्याचं लग्न माझ्या पुरीवर झालेच पाहिजे बघ. मला बाकीचं काय सांगू नको. अगं मी कुठं नाही म्हणतोय, पण बळजबरी करू नको एवढंच मी म्हणतोय. जाऊ दे, सरूचं म्हणणं नाही ना, मग परीला तरी विचारून बघ. परीचं काय म्हणणं आहे विचार बरं का. अरे परीला अजून आम्ही काय ह्यातलं बोललो नाही बघ, पण असं मोठीचं सोडून बारकीचं कसं करायचं? अगं जर जमतंय तर घेऊ की जमवून. हा मग बघू नंतर सरीचं पण. हा कसं आहे, जर एखादं पोरगं चांगलं भेटलं तर एका खटक्यात दोघांचं उडवून घेऊ काय पाहुणं. हा भाऊ तसं जर झालं तर माझ्या आयुष्याचा घोरच मिटला की. कुठे आहे परी? बोलो बरं का तिला. परी, हा ए परी. काय परी, कशी बेटा? बरी ना? बरं ऐक की, भाऊंचं म्हणणं आहे तुझं लग्न आतल्या बरोबर लाव. मग तुला काय वाटतं? तुम्ही मोठे लोक, तुम्ही जसं म्हणता तसं ठीक, मला काय हरकत नाही. पोरगी लाजली म्हणजे सोपारी फोडावीच लागते बघा. आयला मी सरी नातल्याचं जमवायला आलो होतो, इथं तर परी नातल्याचं जमतंय. काय का असे ना, कोणाच तरी जमतंय हे महत्वाचं आहे नाही का पाहुणं? भाऊ एकीचा आता घोर मिटला, आता मोठीसाठी बी तुमच्याच ओळखीचा पोरगा बघा, म्हणजे आम्ही एकदाच मोकळं झालो की. हा तुम्ही काळजीच करू नका. परीचं नातलं जसं जमवलं ना तसं एका खटक्यात सरीचं पण जमवतो का नाही बघा. हायला भाऊ, मी काय म्हणतोय म्हणजे आता माझा बारका भाऊ किसना, अहो त्याला बी लई चांगला पगार झालाय बघा. मग आपण किसनाचं सरीचं बघू की. हा ते पण बरोबर आहे बरं, पण आधी सरीचं काय म्हणणं आहे ते विचारायला नको का? हा तिला विचारून मग बघू. पण आता कसं आहे, परी आहे नातल्याचं आधी जमवून देऊ, मग पुढचं पुढं बघू. काय काय तायडे? होय भाऊ, तू म्हणशील तसं. हा सरी कुठे? सरी दिसत नाहीये. हा सरू, तू माझ्यासोबत एकटी मळ्यात फिरतेस खरी, पण लोकांनी बघितलं तर काय विचार करतील? मला नाही फरक पडत लोक काय विचार करतील याचा. हे बघ, माझ्या मनाला जे पडतं ना ते मी करते. तुला पडतो का फरक लोकांचा? छे छे, अगं आपले विचार जुळतात ना, म्हणूनच आपण एकत्र भेटतो, बोलतो आणि फिरतो ना. ते तर आहेच. नवन, तुझं लग्नाबद्दलचा काय विचार आहे रे? अगं तू काय बोलतेस सरू? अगं आत्ता तर आपण भेटलो आणि तू डायरेक्ट मला लग्नाबद्दल विचारते होय? अरे देवा, मी आपल्या लग्नाचं नाही, तुझ्या लग्नाबद्दलचं विचारतीये. अच्छा तसं होय. सॉरी, मला वाटलं की तू आपल्याच लग्नाबद्दल विचारते काय. तसं माझ्या लग्नाला वेळ आहे अजून. हो का? बरं, जर मी तुला म्हणलं की आपण लग्न करूया तर? अगं हे काय बोलते तू? सांग ना, करूया का आपण लग्न? अगं सरू, आता तर आपली कुठं तरी ओळख झाली आणि तू असं डायरेक्ट लग्नाबद्दल विचारशील तर मी तरी काय बोलू ना. अरे ठीक आहे, मी आपली गंमत केली रे तुझी. मी त्या आतल्या संग तयार नाहीये लग्नाला, आणि तुझ्या संग खरंच लग्न करीन का? काहीतरीच. ए थांब.
नेमकं काय म्हणायचं तुला? हेच की तू लग्नासाठी माझ्या लेवलचा मुलगा नाहीये. ए सरे थांब. तुझ्या लेवलचा नाही म्हणजे? आणि तुझ्याशी असंही कोण लग्न करणार आहे? खोडील कुठली. काय काय म्हंटल तू? मी खोडील आहे? हा मग आहेच खोडील. चा हे ते बघ, ते काय चाललंय रे तिकडे? काय करतायत ते लोक? देवीच्या मंदिराजवळ कोंबडं कापायचा कार्यक्रम वाटतंय. हा, आज देवीचा वार आहे ना, शुक्रवार. 100% कोंबडाच कापताय. पण या आतल्या कावापासून देवाधर्माच्या नादाला लागले. काय माहिती, जायचं का आपण तिकडे? ए सरी नको, कोणी बघितलं तर घोळ व्हायचा. मग की इथूनच दिसते की सगळं. नाना आज काय मळ्यात कोणतं पाखरू दिसू ना बघ. होय की, आणि खाली शेताकडे बी कोण आलं नाही बघ. आज काय सुट्टी बिट्टी घेतली काय सगळ्यांनी? बहुतेक तसंच वाटतंय बघ. मी काय म्हणतो, चल की वस्तीवर जाऊ. हा, म्हणजे कसं बघणं बी होईल आणि बोलणं बी होईल. हा, अरे असं घरी जायचं असतं वे, आणि ती कसं दिसतंय लाल टपकं जायला. मला असा लंपटपणा नाही आवडत बघ. अरे लग्न जुळवण्यासाठी असला लंपटपणा करावा लागणार आहे र. तू जरा माय डॉक्याने चाल. हा, जरा वरी जाऊ, काहीतरी पाणी पिण्याचं निमित्त काढू र. म्हणजे कसं भेटणं बी होईल आणि बोलणं बी होईल. अरे पण ती कसं दिसतंय नाना? आहे का आता? कशाला भीतो रे तू? आणि चल ना, मी तुला माझ्या जुन्या पाखरूला बी भेटवतो की. जुनं पाखरू कोण रे? अरे माधुरी रे, लय दिवस झाले बघ या डोळ्यांनी तिला बघितलं नाही. एकदा पोट मोठं व्हायच्या आधी बघावं म्हणतो. अरे असं जवतं गाडा उडून गेला, मला नाही आवडत बघ नाना. अरे लेकाला आल्या पुरीच्यावर नखरा आहे तुझा. हे ओ सोमनाथ शेठ, ते खाली कार्यक्रम आहे ना, त्याच्यामुळे सगळ्याला बोलवायला चाललोय. कुठं रे खाली? ते गामानाचं देवीचं देऊळ नाही का तिथं. देवीच्या देवळात काय कोंबड्या बिंबड्याचा बेत आहे काय? हा तसंच काहीतरी. चला येता का? आता बोलवलं असेल तर येतो आम्ही. तसं सगळ्यांनाच बोलवायला सांगितलंय, तुम्ही बी चला. अरे मग चला की, इथनं बंद जवळ आहे. नाही नाही, ती माधुरी तायडी सरी परी त्यांना सगळ्यांना घेऊन जायचंय. त्यांना घेऊन तसंच जाऊ खाली. चला चला हा चला चला. चला का लवकर लवकर. चला चला चल लवकर. माधुरी वहिनी काय करताय? काय नाही, बसले. का रे? बरोबर, ते देवीच्या मंदिरापाशी कार्यक्रम आहे, तुम्हाला आमंत्रण आहे. चला की लवकर. मला मला कसलं आमंत्रण? अहो अतुल भाऊ विजेचं आमंत्रण आहे तुम्हाला. होय का? ह्यांना पण असेल की. वय वय, आम्हाला बी आमंत्रण आहे. बरोबर, तुम्ही काय करा, या तोवर मी सरी तरी त्यांना सगळ्यांना घेऊन जातो. हा या लवकर. तुला जायचं नाही का? तू का थांबलाय? चला की सोबतच जाऊ. सोबत जाऊ. आमच्या पहिल्यांदा बघितलं ना, तुझा इथंच भोगा करतील बघ. जा, येते माझी मी. अहो वहिनी, द्या ना जुनं सोडून. असं बी खाली मायात माझा आम्ही रोज बोलतोच की, भेटतोच की. तुम्ही नाला विचार करू. चला उरका पटकन. वय वय, चला की पटकन. हा चला चला. बरं, मी काय म्हणतो, जे मागचं कांड केलं त्याबद्दल सॉरी बरं का. पण इथून पुढं अशी चूक होणार नाही बघ. जाऊ दे, सोड रे ना. सोडायला काय हो, सोडेल मी. पण तुम्हाला राग आला असेल ना, त्यामुळे जरा माझ्या मनात दुःख होतंय बघा. एकदा तुम्ही म्हणलात का नाही की झालं गेलं तुम्ही सगळे विसरलात, तर मग माझं मन शांत होईल. बरं बाबा, झालं गेलं ते विसरून. तसं पण मी बी सगळं विसरून नाही का, नव्याने सुरुवात केली. माझं काय म्हणणं, तुम्ही पण करा. आणि ते आपलं नेहाचं लग्न झालं जणू. झालंय कधीच. आम्हाला नाही बोलवलं. अहो जरा घाई गडबड झालं बघा. राहू दे राहू दे. चला चला. ए चला चला. कसला कार्यक्रम आहे काय माहिती? अरे चला ना. ए नाचक्यासोबत काय करते का? ए पैलवान, हा आता सगळ्यांनाच बोलवलंय ना, तू उगाच विषय नको वाढू बरं. ओ भाऊ चल लवकर. ए परे चल ग. एवढं मोठं आता यायची काय गरज होती का तुला? अहो, सगळं चालले तर येऊ दे की मला. सगळी चालली ती म्हणजे कळते का तुला काही चाललं ते? ए यार चला. नशीब ती परी त्या अतुल सोबत लग्न करायला तयार झाली. नाही तर माझं काही खरं नव्हतं. आत्ताचं ठीक आहे रे, आत्ता तर मी वाचू शकले, पण पुढं काय मी नाही सांगू शकत. काय ग, त्या परीला आतल्या लईच आवडतो काय? अरे कसलं काय, तिचं काहीच नसतं माहिती का. लहान आहे ती, अजून काही कळत नाही तिला, आणि ना तिला कोणी सिरियसली घेत पण नाही. मग तू परीला सांग ना की वर्षाचं आणि आतल्याचं कांड चालू आहे ते.
म्हणजे तिला सगळं टाळता तरी येईल ना. तुला एक सांगू का, त्या तायडीसाठी आणि परीसाठी हा विषय कांडाचा नाहीच आहे. त्यांच्यासाठी खरा विषय म्हणजे बंगला आणि मळा. त्यांना काय वाटतं, एकदा का त्या आतल्या संघ कोणाचं पण लग्न झालं ना, तो बंगलाही आपला आणि मळाही आपला. तुला ह्यातलं काहीच नकोय? मला काय नको यातलं. वा, असली बारकी पोरगी शोधून बी सापडायची नाही बघ. कोण आलं रे तिकडे? ओळखायला पण येत नाहीये. चल ना, आपण काय चाललंय ते पाहू ना, तिकडे जाऊ. नको सारे, गप्पीतच बस. कोणी बघितलं तर घोळ व्हायचं अजून. अरे यार, मला पाहायचंय ते काय चाललंय ते. अगं बघ की, दिसतं की इथूनच सगळं. चला चला लवकर चला. हा यायला आपण उगाच काम नसल्यावर नाही सोम्याच्या नादी लागलोय. उगाच सगळ्यांना गोळा करून खाली घेऊन चालला. काय काय असेल भाऊ, हां. तेवढंच आपली खाली मळ्यात सक्कर होते. हा या. तुम्ही पण बघा काम कशी झाली. हा, म्हणून तर मी खाली येतोय ना, नाहीतर कोणाच त्या पोरा सोरांच्या नादी लागतंय. काय माझा होय की भाऊ, होय की. माझा या नानाच्या बहिणीचं पण लग्न झालं जणू. हा होय झालं की भाऊ. ती एक पोरगी छान होती. अहो भाऊ, लय भारी पोरगी होती अहो. हा, पण ही नाना का नाही, आणि एवढं टाकून दिलेलं आहे घालं. हा, सारखं इकडे कुत्री मारत फिरते बघा. आणि ते कशाला फिरते इकडे बिनकामाचं? अहो ती सरीन पोर हित आलं नाही वय, तेव्हापासून ही मळ्यातली सगळी पोरं पिसाळ्यागतच करायला लागली ती बघा. आणि म्हणून ती बी हाणते चक्रा इकडे. आईला अवघडच खेळलं का हो. पोरींवर जरा लक्ष ठेवा. काय तसं माझं आहेच म्हणा, पण कसं आहे तुम्ही पण घरी थोडं बोलत जावा. काय अवघड म्हणजे लय डेंजर काम आहे बघा. तसं मी तायडीला ह्यांना लयदा सांगतो की बाबा जपून राहा, आणि पोरीला सुद्धा जपून राहू दे म्हणून. पोरी आपल्या देखणे आहेत. काय तुम्ही लक्ष ठेवीत जावा. तसं माझं आहेच लक्ष ठेवायला, पण कसं आहे तुम्ही घरी पण बोलत जावा, नाही का? बाळात पण इथं का माहेरी ग? इथं कसं जमल ताई, माहेरीच जाणार आहे बघा. होय, ती बी आहेच म्हणा. परी, तू का नाही बोलत ग माधुरीशी? अगं आई, त्या दिवशी नाही का वर्षाचं माझं भांडण झालं होतं बघ, यांनी तिची बाजू घेतली होती. मला आता मग यांच्याशी बोलू पण वाटत नाही, यांनी बोलायला पटत पण नाही. ए बाई, मी कशाला कोणाची बाजू घेऊ? त्या अतुलनी तुला पकडलं होतं म्हणून मी त्या वर्षाला पकडलं होतं, आणि ह्याला जर तू कोणाची बाजू घेणं म्हणत असेल ना, तर चांगलं आहे तुझं. परे, तू येडीबिडी झाली का? त्यात हिची काय चूक? सगळी चूक त्या दलिंदर वर्षीची आहे बघ. तसं बी लय दिवस झाले दिसली नाही म्हणा. जेव्हा दिसेल का नाही, चांगल्या 2-3 कानाखाली वडते बघ तिच्या. त्याशिवाय तायडी मी नावच सांगत नसते बघ. हा, 2-3 तर पडलेच पाहिजे बघा ती. ए यार चला ना, चला इथनं, आधीच उशीर व्हायला लागलाय. सोम्या, काही तमाशा लावत असशील तर ताणून ताणून मारील. हो भाऊ, अरे मी कशाला तुमची मस्करी करू? हा चला की, इथंच कार्यक्रम आहे ना. अरे नुसता कार्यक्रम करतोय, पण कसला कार्यक्रम आहे, कुणाचा कार्यक्रम आहे, कुठं कार्यक्रम आहे, काही पण बोलत नाहीये. अहो इथं हे देवीच्या मंदिरात कार्यक्रम आहे आणि अतुल भाऊचा कार्यक्रम आहे, म्हणून तर सगळ्याला बोललेलं ना. चल लवकर. आतल्याचा कसला कार्यक्रम आहे? हो भाऊ, जरा डोकं लावा की. हा, आवाज शुक्रवार आहे, देवीचा वार आहे का नाही, तर असेल काहीतरी कॉमेडी नाही तर बोकड कापायचा कार्यक्रम. चला तुम्ही पटकन, बघा नका वेळ घालू. चला की चला. आईला भाऊ, मटणाचा कार्यक्रम असेल का नाही, मग चांगलंच आहे की. तसं बी मी 2-3 दिवस झालं ठरवतोय का मटणाचा बेत करायचा म्हणून. आणि इथं जर कार्यक्रम होत असेल तर मग चांगलंच आहे की. मग देऊ दान का नाही, पण हा आतल्या कधीपासून एवढा धार्मिक झाला? ए माझा उचल की पाय, हा का मेहंदी लागली त्या पायाला? चल की लवकर. सोम्याला तर भाऊ एक दिवशी दणकत देतो बघा चांगलं. राईट, ते पहिले पण आलं ना, आपल्याला कॉमेडी राहायचा. चला आपण जाऊ. अरे ते बघ तिकडे, सगळी गँगच खाली आली वाटतं. अगं मी तुला बोललो होतं ना, 100% कोंबड्याचं बेत आहे बघ. चल आता आपण बी जाऊ. कुठं? मगापासून तर नाही म्हणत होता, आणि आता? अगं पण भूक लागली ना आता. बरं मी काय म्हणते, ते असं दोघांनी संगत जायचं का? कोणी पाहिलं ना आपल्याला? तू एक काम कर, तू त्या बाजूने जा आणि मी ह्या बाजूने जातो. चल आता मटणासाठी पळावं लागतंय बघ. काय हावरायस रे तू?
आतल्या काय चाललंय र? दिसत नाही का तुम्हाला आम्ही लग्न केलं ते? लग्न आणि हिच्या सोबत? का तुला काय अडचण आहे? अरे ही काय आपल्यात लग्न करायची अशी पद्धत आहे का? येडाबिडा झाला का काय तू? मी जे काय केलं ना ते माझ्या मनासारखंच झालं आणि तसं पण ब्राह्मण काकाच्या विधीप्रमाणे केलं की आम्ही. हां मग तुम्ही कशाला लोड घेताय? जास्त विचार पण करू नका. जे झालं ते बरंच झालं. तसंच माझ्या नशिबात लिहिलेलं होतं ना. चल बायको, मोठी माणसं आलेत, आशीर्वाद घेऊ. भाऊ हिला चुकीचं करतोय बघ. आपल्यात काय बोलणं झालं होतं आणि ह्यो काय करतोय? आपल्या पूर्वजांनी काही शिकवलं वैर? हा बिनलाजी आणि वरनं आशीर्वाद मागतोय. भाऊ मला काही पटलेलं नाही बघ. हे नासक्या, पाय बिया पडू नको. हा तू इतकी लफडी केली, मी सगळी विसरली. तू तुझ्या कांडापायी लगीन मोडून घेतलं, ते पण मी तुला माफ केलं. का? खातर तू पाठचा आहे म्हणून. हा आणि तू काय केलं? हा तू काय केलं? मला न सांगता लग्न केलं, ते पण असं पडू. हा हीच का माझी लायकी? म्हणजे मी कोणच नाही तुझा. हा कोणच नाही. पण मी पण तुला आज सांगतो, हे देवीची शपथ घेऊन सांगतो, तू पण माझा आजपासून कोण नाही. तुला माझा आशीर्वादच काय, तुला माझा बंगला पण मिळणार नाही. या वर्षी संग जर लग्न करणार असशील ना, तर तुला माझ्या जीवनात पण स्थान नाही. भाऊ आमचं प्रेम होतं एकमेकावरती म्हणून आम्ही लग्न केलंय आणि मला वाटत नाही की मी काय चुकीचं केलं ते. बघ की मी जर तुला बोललो असताना आम्हाला लग्न करायचंय, तू करू दिला असतंस का? नाही ना. म्हणून आम्ही हा निर्णय घेतला. भाऊ तू काय जास्त मनाला लावून घेऊ नकोस आणि जास्त काय चिडू पण नकोस. भाऊ काय चिडून बोलत नाही, जी खरं आहे तीच बोलतात. अरे या भिकारी संगत लग्न करस तर माझ्या 2-2 पोरी काय मेल्या होते का? असं का जगाला तमाशा दाखवती कडू? तुला काय घरची आबरू इसकटायची का? ए तुझ्या लपड्या पाय तुला घरात हाकलून लावलंय आणि तू मला आबरू शिकवतेस काय? ए लपडी करणार तू, निस्तरणार मी, पडून जाऊन लग्न करणार तू, बघत बसणार मी. हे आता शक्य नाही. हे आता शक्य नाही. नासक्या, तू या नाचकीला घेऊन माझ्या बंगल्यात यायचं नाही. नाचकी कोणा बोलणार आहे घरी? मला शिवाय देतो काय? हा भाऊला शिवाय देतो काय? हा भाऊ आज तरी नको भाऊ. आज आमचं लग्न झालंय ना, मी तुमच्या पाया पडते भाऊ. आज तरी नका भांडणं करू. अरे भाऊ तुझ्या घरी लक्ष्मी येते, हा तिचं स्वागत करा सोडून तिला नाचकी बोलतोय रे. हाच का तुझा मोठेपणा? म्हणजे तुझे बोलतो तेच सगळं खरं, आमचं काही खरं नाही का? तू नाचक्या मला शिवाय देतो. या तायडीला काय काय बोलतो? तुला काय वाटतं आम्ही बघत बसायचं? अरे मग आला तर आशीर्वाद देऊन जावा की, कशाला आम्हाला पाण्यात बघताय? अरे आशीर्वाद सोड. तू माझ्या बंगल्यात यायचं पण नाही, आणि जर तू हिला घेऊन आला ना चुकून बिकून, तर मी मारायला पण मागे पुढे बघणार नाही. अरे पेटव तुझा बंगला. काय बंगला लावून मारस ना? हे आईला माझ्या बापांमधली झोपडी ना, तिथं जातो बायकोला घेऊन माझ्या. बंगल्याला तुझा वळून टाक या भिकाऱ्यावरतून. ए तू ओढून टाकायला काय तुझ्या बापाने बांधलाय वय? मला पण चांगलंच माहिती रे तू कसा बांधलास ते. पण जाऊ दे, आता त्या विषयावर बोलत नाही, बोलतो परत कावा तर. चला जे बिनकामाचे आहेत ना त्यांनी इथं आई घालायची, कळलं काय? ए दलिंद्रे तुलाच बोलतोय, निकित ना थोबाड काय बघतेस? दलिंद्र बोलतो, तिला दलिंद्र बोलतो. अतुल कधी काय करेल याचा नेम देवाला सुधीक लागत नसेल. त्याचमुळे की काय देव सुद्धा याचे असे निर्णय बघून शांततेत देवळात बसला असेल. बाकी देव जरी शांत बसले असले तरी भाऊ, तायडी, परी पुढे शांत बसतील असं मला तरी वाटत नाहीये. मग नेमकं पुढे या नव वर आणि वधूचा संसार कसा होतो, काय होतो ते जाणून घेण्यासाठी मला थोडा वेळ द्या. एकदा का मला डोकं हलकं करून सगळं काही कळालं की लगेच तुमच्यापर्यंत घेऊन येतो. आणि आता नववरवधूंना आशीर्वाद देत थांबतो. शुभमंगल सावधान.